नो बॉल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर फैजू आणि स्ट्रायकर एंडवर अशोक एडे. दिंडा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. थ्री हिटचा बॉल आहे. धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 2 धावा. फैजूला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. मांडा आणि बल्ल्यानी फुल टॉस आडव्या बॅटनं फटका खेळलाय डीप मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 3. भूमी 11 मांडा हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. रघुनाथ बगाड जे जुन्नरचे आहेत त्यांच्याकडून भूमी 11 मांडासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या. ग्रामपंचायत सदस्य पारगाव. उद्या त्यांचाही सामना इथे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 3. गोलंदाज तयार आहेत. फैजू इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या मदतीने टीम भूमी 11 मांडा जाऊन पोहोचेल ती आता 4 या धावसंख्येवर. 4 धावा आहेत. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला फैजू. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी जर पाहिली तर अतिशय सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळते. धापलकावर 4 धावा आहेत. गोलंदाज तयार. फुल टॉस चेंडू. अशोक एडे चेंडू समजू शकला नाही. चेंडू अजून एक डॉट येताना पाहायला मिळेल. काय गोलंदाजी केली जाते. कमालीची गोलंदाजी आपल्याला जे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. एसटी रक्षण खराब. बॅकअप त्याहून खराब. पंचांचा इशारा पाहायचा आपल्याला. येतोय हा चौकार. पंच ओके. 5 चेंडू झालेले आहेत. धापलकावर धावसंख्या 8 धावा. गोलंदाज तयार. फैजू इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस भूमी 11 मांडा धापलकावर 9 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी तयार आहे तुषार. त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर अशोक एडे. आतापर्यंत अशोकने बॉल खेळले ते 2 आणि 2 धावा. अशोक ऑन स्ट्राइक.
इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. एक सिंगल आली अशोक येडेच्या पाठमधून. संघाची धाव संख्या धावफलकावर 10 ऑन द बोर्ड, 10 धावा. 10 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अव्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होते ते पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. नौशादच्या विरोधामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो तुषार. याची गोलंदाजी सुंदर होताना पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर 11 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना दुसरं तुषारची गोलंदाजी. 5 षटकांची लढत आहे. बल्ल्यानी वर्सेस मांडा. टेड बॉल. पंचांचा इशारा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीप दळवी मुख्य पंच आहेत. स्क्वेअर लेग पंच उमेश केनेस. भरपूर चांगली अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली. पंचांचा पण विशेष कौतुक करू. आज जतीन भुयाळ सर देखील ऍड झालेत. प्रवीण विषय भावड्या सर आहेत. फटका दमदार आहे अशोक येडेच्या पाठमधून. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न अप्रतिम होताना आपल्याला पाहायला मिळाले. पंचांच्या इशाऱ्याची आपल्याला वाट पाहायची. मला वाटतं चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत आहे. सेफ आहे. वॉट ऑफ फिल्डिंग. संघात जाऊ संख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 11 धावा, 13 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका अशोकच्या पाठमधून. जबरदस्त टोला अशोक येडेच्या पाठमधून. हा षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 19 रन ऑन द बोर्ड. अशोक येडेच्या पाठमधून आलेला हा षटकार आपण पाहिला. तुषारला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. समोर अशोक येडे. दिंडा. इथे दिंडाच्या पाठमधून अजून एक गगनचुंबी सिक्सर. 6 रन. संख्या वेग पकडते. जाऊन पोहोचेल भूमी 11 मांडा. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर तुषार. तुषारचा खरपूस समाचार. 5 चेंडू 16 धावा त्याने खर्च केल्यात. अशोक येडे 9 चेंडू 21 धावा. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. रोशन झेल इथे पकडतोय फलंदाज अशोक येडे. बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली. चिंटू साठी पारितोषिक आहे. चिंटू जर षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल
किंवा चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असेल मिलिंददादा दळवी आणि ज्युनियर सचिनदादा दळवी यांच्या वतीनं 1500 रुपयाचं पारितोषिक आहे, म्हणजे एकूण 3000चं पारितोषिक आहे. त्याने जर चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर चिंटू विश्वकर्मासाठी. आपल्याकडे धावसंख्या 25. गोलंदाजी मार्कवर फैजुआ, स्ट्रायकर एंडवर आपण नौशादला पाहतोय. चिंटू साठी फार मोठी पारितोषिक जी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 1/25. फैजू तयार आहे. गोलंदाजी मार्कवर 25 ऑन द बोर्ड. MP स्पोर्ट बल्ले आणि भूमी 11 मांडा या दोन संघादरम्यान ही लढत रंगताना पाहायला मिळते. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे सिंगल एक धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवर. भूमी 11 मांडा टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग इथे मिळालेली आहे. आतापर्यंत अशोकची बॅटिंग अप्रतिम होताना पाहायला मिळाली, परंतु जो रोशनने कॅच पकडला जबरदस्त होता. 26 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. फैजू समोर चिंटू आहे. फुल टॉस, चिंटूच्या बॅट मधून फटका, तिथे सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. जांभूळपाडा आणि जानस्फोट इताडे दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी संपर्क साधायचा. इथे सुंदर असा चेंडू, फटका तिथे फसलाय. चेंडू हवेत. चिंटू बॅक टू द पेव्हिलियन. 1 मोर विकेट डाऊन. जयेश राजय मैदानामध्ये दाखल होतील. विकेट गेल्यानंतर बॅटर थोडस फास्ट चला आणि जे 2 लाईन आहेत त्या लाईन मधूनच आतमध्ये जायचं ही विनंती आहे प्रत्येक टीमला. 2/26. गोलंदाज तयार आहे. फैजू इथे टाकलेला हा चेंडू क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडीगुल. पडदा धरून बसलेले प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती आहे थोडस पडद्यापासून लांब बसा. समोर बाउंड्री लाईन वर मला वाटतं 2 ते 3 प्रेक्षक वर्ग तिथे बसलेले आहेत. त्यांच्या पुढचा जो पडदा रमेश सुदाम दळवी स्टँड इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मला वाटतं जांभूळपाडा टीम तिथे आली असावी. सर तो पडदा आहे तो वरती करा ही विनंती आयोजक कमिटीचे. ओके धन्यवाद. मला वाटतं त्यांनी मॅच पाहण्यासाठी त्यांची व्यवस्था केली होती, पण हे आयोजक कमिटीने केलेली व्यवस्था आहे की मैदान सुबक दिसावं. धावफलकावर धावसंख्या 27. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल.
एक सिंगल आली नौशादच्या पाठमधून. संघात धावसंख्या धावफलकावर 3 बाद 28 धावा आहेत. शेवटची 2 षटका अजूनही बाकी. संधी डीजे आपल्याला पाहायला मिळत आहे. लगातार 3 षटकार. तो जर पाणी आयोजक कमिटी मैदानाच्या आतमध्ये पाणी जाऊ दे. हेमंत धुमाळ आणि आगा केने यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. ते संकेतसाठी, संकेत 3 षटकार खेळत असेल तर संकेतसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये भूमी इलेव्हन मांडा खेळतो. हे तितकंच महत्वाचं. पारितोषिकांची खूप मोठी खैरात नेहमीच या संघावर होताना आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू डीजे मनीष. चल थोडं फास्ट घ्या. टीम एमपी स्पोर्ट डबल कव्हर धावसंख्या 28 आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. भूमी इलेव्हन मांडाच्या विरोधामध्ये एमपी स्पोर्ट बल्ल्याने हा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसरा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्ग 3 बाद 28 धावा. शेवटचे 12 चेंडू यासीन आलेत आता गोलंदाजी मार्गवर. यासीनची गोलंदाजी पाहिजे आपल्याला ती कशा प्रकारे होती. इशक पॅकर काल आपण मांडा प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा पाहिली. त्याचे विजेते आहेत आणि ते सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. यासीन गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्ट्रायकर एंडवर नौशाद. सलामीचे बॅटर आहेत. मोठे फटके खेळावे लागतील ते नौशादला. 28 धावा आहे धावफलकावर. पहिला चेंडू फुल टॉच. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि फेकी थोडीशी खराब आहे. 2 धावा नौशादच्या बाडमधून येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवर. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यासीन याला आपण पाहतोय. ऑन द बोर्ड. 30 धावा आहेत. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार आहे. नौशाद शेखच्या पाठमधून हवाई सपर. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. सिक्सर. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 36. 36 धावा. यासीनला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. नौशादसाठी हा चेंडू सुंदररित्या जो मात्र तळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल.
3 बाद 36 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ते चौथं. 5 षटकांची लढत, 5 षटकांचा हा सामना. 5 षटकांमध्ये कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू फ्लिक केलाय, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. नौशादच्या पाठमधून अजून 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 38. भूमी 11 मांडा त्यांच्या विरुद्ध MP स्पोर्ट बल्लानी या 2 संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतायत नौशाद या खेळाडूला जो स्ट्रायकर एंडवर आहे, तर गोलंदाजी मार्कवर यासिन या खेळाडूला आपण पाहतो. इथे टाकलेला हा चेंडू अजून एक डॉट बॉल आला. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक मैदानामध्ये करत असताना यासिन. 38 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3. 38 धावा आहेत. शेवटचा चेंडू यासिनचा या षटकातील चौथं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये जास्तीत जास्त धावा बनल्या जातील का ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू नौशाद मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते पाता पाता 2 धावा आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 40 धावा. भूमी 11 मांडा. सौरभ कांबळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला दीपेश म्हात्रे यांचंही आपण कौतुक करू. अभिषेक कामत यांचंही कौतुक. ज्या प्रकारचं कॅमेरा वर्किंग सध्याच्या घडीला चालू आहे. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्कवर. धावफलकावर धावसंख्या 3 बाद 40. रोशन आलेत आता गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा अवंतरचा इशारा, वाईट बॉल. संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 41. संकेत सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहेत आणि संकेतवर देखील पारितोषिकांचा खूप मोठा वर्षाव आहे. त्याच्या पाठमधून षटकार येतील का? इथे टाकलेला हा चेंडू विकेट केलाय. चेंडू हवेत, तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला. 2 खेळाडू, एक म्हणजे चिंटू आणि दुसरा म्हणजे संकेत. दोघांवर खूप मोठं पारितोषिक होतं. दोघंही झटपट बाद होताना पाहायला मिळतील. फलंदाज बाद. फहीम दाखल होताना पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर इनवर नौशाद आहे. धावफलकावर धावसंख्या 41. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे, ती 42 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहेत. 50 प्लस जाणार का भूमी 11 मांडा ते आपल्याला पाहायचं आहे. MP स्पोर्ट बल्लानीच्या विरुद्धामध्ये. इथे टाकलेला चेंडू स्क्वेअर कटच्या माध्यमातून सुंदर फटका आहे. 1 2 3 4 5 टप्प्यावर चेंडू सीमा पार फरार. चौका नौशाद शेखच्या बॅटमधून.
आलेला हा चौकार आहे. संघाची धावसंख्या 46 धावा आहेत. खूप अचूक माहिती भूमी 11 मांडाचे 12वे खेळाडू देत आहेत, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. भूमी 11 मांडाची बॅटिंग ऑर्डर बदलली. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. अजून एक नौशाद अन्सारीच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 50 अप टीम भूमी 11 मांडा 50 धावा. पन्नास धावा. यंदाचा हंगाम चांगला आहे. भूमी 11 TDPL ही स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर एक गाव एक संघामध्ये देखील चांगली कामगिरी होताना त्यांची आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा आहेत. धावफलकावर 4 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 2 चेंडू अतिशय महत्वाचे राहतील. नौशादच्या पाठमधून 2 बॉलवर 2 चौकार आलेत. रोशन गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका. लगातारचा हा तिसरा चौकार. नौशाद अन्सारीच्या बॅटमधून 4. आमच्यापर्यंत पोहोचवतात बाबू, त्यांचं विशेष कौतुक करायला पाहिजे. इथे टाकलेला हा चेंडू. एक बाबू पगार आहे आणि एक बाबू शहा आहे. त्यांनी आज मजा आणली. इथे इथे रनआउटच्या रूपाने विकेट आली. धावफलकावर 55 धावा आहेत. विजयासाठी 56 धावांचं लक्ष्य टीम MP स्पोर्ट बल्लानीच्या समोर. जानू स्पोर्ट इताडे संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरुद्ध टीम जांभूळपाडा. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा. यानंतर समालोचन कक्षामध्ये थोडस परिवर्तन आपण करणार आहोत. या सेकंड इनिंग साठी आणि नेक्स्ट मॅचच्या पहिल्या इनिंग साठी समालोचन कक्षामध्ये आवाज ऐकूया बाबू शहा यांचा. धन्यवाद. मनोज दादा ठाणगे जे प्रसिद्ध उद्योजक अनखर पाटील त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस जो मात्र करणार आहोत. जानू स्पोर्ट इताडे आणि दुसऱ्या बाजूला संघ जांभूळपाडा या दोन्ही टीम मध्ये आपण टॉस करतो. महत्वाची लढत आहे. दोन्ही संघ अतिशय मातब्बर आहेत आणि या दोन्ही संघांमध्ये आपण करतो टॉस. कोण कॉल करत? इताडे संघाचे कॅप्टन. काटाचा कॉल आहे आणि इथे काटा चालेला आहे. मान्यवरांचं विशेष आभार. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलाय. समोर जांभूळपाडा संघ काय निर्णय घेशील? फिल्डिंग करू आधी. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. किती वेळा जांभूळपाडा संघ बरोबर सामने खेळले? झालेले 2-3 वेळा, पण सध्या 2 वर्षापूर्वी नाही झाले. 2 वर्षापूर्वी नाही झाले, त्या अगोदर झालेले. कसं वाटतं आयोजन गुरवलीकरांचं? स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक. खूप सुंदर आयोजन आहे. मैदानी खूप छान केलेले आणि मातीची विकेट आहे. मोस्टली बघायला भेटत नाही, पण इथे चांगली केलेली एकदम. ओके, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला प्रथम बॅटिंग करायचे. आता किती धावा? असं काही टार्गेट नसेल मनामध्ये, जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करू. ओके, तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जानू स्पोर्ट इताडे इन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टेन क्रिक लाईव्ह या YouTube वाहिनीवर. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक कल्याण विभागातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा. आणि ऐकत राहा बाबूशाह यांना. धन्यवाद.
तो चलिए जांबुलपरा टीम के कप्तान से थोड़ा सा अगर आयोजन करताओं से संपर्क करें. जांबुलपरा संघाचे कर्णधार संपर्क साधा आयोजकांचा कडून. तो चलिए बात करेंगे 56 रनों की टारगेट है और बहुत बढ़िया. देखिए 30 गेंद के ऊपर जो टोटल यहाँ पर बना है, कह सकते हैं ये टोटल जितनी अच्छी भी हो सकती है उतनी बुरी भी हो सकती है. किसी के लिए सरदर्द बन भी सकती है और सरदर्द मिटा भी सकती है. जहाँ पर बात करेंगे देखिए मनीष दादा यादव जगन नाना के देखिए राइट हैंड सेरा, उनकी तरफ से देखिए भूमिलेवन मांडा टीम को देखिए शुभकामना. और वहीं देखिए बात करेंगे किरण दादा पाटिल से टिटवाला देखिए एक अच्छे पैकर से ओबे बल्यानी टीम को शुभकामना दिए हैं. तो चलिए अब चलेंगे मैच की तरफ. थोड़ी मैच की जिक्र चर्चा यहाँ पर जो ऑनलाइन दर्शक जुड़े हैं या ऑनफील्ड दर्शक जुड़े हैं, थोड़ा ये बहुत अच्छी बात रहती है. चलिए यहाँ से बात करेंगे हमारे 10 क्रिक लाइव. देखिए यहाँ पर बहुत लाजवाब अपने काम को एक अच्छे अंजाम देते हुए जगन नाना देखिए अभी अभी मांडा प्रीमियर लीग कंप्लीट करके और फिर से एक बार ग्रामीण में देखिए उनकी टीम मिलिट्री पावर प्ले का देखिए पहला गेंद टीम के लिए और खुद के लिए भी. यहाँ पर फहीम गए थे और उनके साथ रहीम भी गए थे लगता है. चिंटू अमन थे भाई यहाँ पर. और देखिए ये गलती हो गई भाई. कहते ना कोई खा रहा है तो उससे खाने दीजिए ना, क्यों आप ऊपर गिर के खा रहे हो भाई. ऐसे हो गया. फहीम शायद गेंद को रुकने गए थे, लेकिन दो फील्डर जब आ जाते ना एक गेंद के पीछे, पुष्पा कहा जाता ना एक फुल दो माली, फिर तो गड़बड़ बनेगा भाई. चलिए यहाँ पर अनिकेत चीटी के फिर से हमारे साथ जुड़ चुके हैं स्कोरिंग में, लेकिन एक अच्छा खराब शुरुआत के साथ साथ 4 रन आया यहाँ पर क्योंकि फील्डिंग खराब रही यहाँ पर. बहुत बढ़िया देखिए यहाँ से भूमिलेवन मांडा और एमपी स्पोर्ट्स बल्यानी नजदीक टीम है. दोनों टीम देखिए एक दूसरे की ताकत कमजोरी को अच्छी तरह से जानते हैं. और यहाँ पर देखिए थोड़ा सा यहाँ पर बाउंसर गेंद था और पुल देखिए एकदम से चाहते थे, हवा में नहीं खेलना चाहते थे. मिड विकेट देखिए कप्तान ने तैनात रखा, यहाँ से लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर तैनात है. अगला मैच का भी टॉस हो चुका है, जहाँ पहले राउंड का देखिए बात करेंगे और एक मैच खेला जाना बाकी है. लगभग समय की बात करेंगे देखिए 3:35 हो चुका है और ये मैच लगभग देखिए 4 के आसपास कंप्लीट होगा, लेकिन उसके बावजूद भी और 3 मैच कंप्लीट करना होगा. अंतिम 2 घंटा में 3 मैच. ओ ये चलिए जगह बनाकर देखिए पैडल शिफ्ट, बहुत बढ़िया कैप्टन ने यहाँ पर स्क्वायर लेग को चुनते हुए आता हुआ 4 रन. आएंगे क्या कुछ गाना लगाता भाई. हाँ ये चलिए डीजे ने बताए थे डाडी की अम्मा, मैं तो यही कहूंगा भाई नजरें मिला के गेंद से खेलते रहो. मम्मी डाडी घर पे टीवी पर मैच देख रहे हैं भाई, बिंदास चौके छक्के लगाते रहो. चलिए डीजे देखिए ऐसा साथ हमारे देते रहिए, कुछ नए नए सॉन्ग लाते रहिए, हम भी कुछ नए नए लाइन आपके सामने रखते रहेंगे. यहाँ से हाँ मैदान से यहाँ पर खिलवाड़ कर रहे हैं यहाँ पर से, क्योंकि जो आउटफील्ड तेज है उसका फायदा लेते हुए स्कोर देखिए पहुंचा है 11 रन से. आगे निकले कदमों का इस्तेमाल, बहुत बढ़िया आउटफील्ड देखिए तेज है. इस बार क्या गेंद को रोक पाएंगे? फेम नहीं भाई, रह गए दूर. आता हुआ 4 रन. पूछेंगे भाई इसके अगर आसान होता तो मैं 1000 मोहब्बत खरीद लेता. क्रिकेट में अगर चौके छक्के लगाना आसान रहता तो फिर हर गेंद के ऊपर चौके छक्के लगा लेते. डीजे देखिए डीजे के सॉन्ग के साथ साथ हम चल रहे हैं. अरे चलिए इस बार देखिए घुटना टेक तमाशा तो दिखाया है फील्डर रगे दूर भाई. दिल है नरम और खून में गर्मी है भारी. और देखिए रुपेश बल्लेबाजी कर रहे हैं लहवारी लहवारी
जा 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 बर्थडे का शुभेच्छा देके गोल्डन स्पोर्ट के देखिए बात करेंगे भाई वो सेठ भूर यहाँ पर तशरीफ रखे हैं। तो कबूतर की तरह हमारे यहाँ पर मैसेज आप तक पहुँच रही है। पूरी टूर्नामेंट पूरी कमेंट्री बॉक्स से आपका जन्मदिन बहुत बहुत मुबारकबाद देना चाहेंगे। अच्छी बात है, टीजे मूड में है। कहते हैं ना, अगर बाज से दोस्ती करनी है तो फिर कबूतर का साथ छोड़ना होगा। अगर बाज के जैसे उड़ान भरनी है तो कबूतर का साथ छोड़ना होगा। और पहली ओवर में देखिए 19 रन बाज की उड़ान यहाँ पर भर दी है भाई। थोड़ा सा भूमि 11 मांडा टीम देखिए, 12 खिलाड़ी देखिए। प्रथमेश पट्टू, पुष्पा का अंदाज देखिए, इनकी लोक दाढ़ी की। 12 खिलाड़ी सोच रहे होंगे कि हमारी टीम भाई प्रेम जाल में फंस गई मैं तो, यानी मैंडेटरी पावर प्ले में कहीं ना कहीं फंसे हैं यहाँ से भाई, क्योंकि 19 रन देखिए पहुंचा है। पुष्पा 2 रिलीज हुआ लेकिन उतना हिट नहीं है। लोग थिएटर से निकल कर आ रहे हैं। प्रथमेश देखिए 12 खिलाड़ी भूमि 11 के मांडा वो भी देख कर आए, जाने वाले हैं लेकिन आने वाले लोग बता रहे हैं उतना हिट नहीं है। तो चलिए यहां से बात करेंगे 19 पर। देखिए ओ क्या देखिए यहां से फील्डर है लेकिन बन जाएंगे दर्शक है। क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए, यहां पर गेंदबाज को नजर रहे हैं। चल छैया छैया और एक चरण। और दुश्मनों को मौका, ये बहुत कठिन पड़ता है हमेशा। अच्छी बल्लेबाजी हवा में कीने, फील्डर देखिए ऐसे थे, सिर्फ ही वहां पर दर्शक बनने का मौका था। आता हुआ और एक 4 रन। थांबा थांबा जरा, बघा जरा ग्राउंड पर। चला ध्यान रखिए, अंदर भी गेंद जैसा आती है। बहुत मूड में आ चुके हैं निश्चित रूप से। नहीं हम रहते तो डीजे वाले को नशे में ले आते हैं एकदम से। गलती उनकी भी थी, हमारी भी थी। खूब बजाने का मौका दिया लेकिन एक छक्का आया, एक चौका आया। चिंटू को देखिए यहाँ से, महंगे तो उतना बड़े नहीं बने हैं लेकिन अभी भी 2 गेंद है भाई। टीम का स्कोर देखिए 29 तक पहुंचे हैं और जहां पर देखिए 20 गेंद, अभी भी 27 की जरूरत है। बहुत बढ़िया देखिए सीधा खेला गया भाई यहां से। AK-47 छरा। कहते ना, हवा के टकराने से पहाड़ में सुराग नहीं गिरती है भाई। किनारा लिया, आवाज आई, यहाँ पर विकेट आया है, देर से आया है यहाँ पर। 35 के ऊपर देखिए पहला विकेट गिरता हुआ। अब कठिन है थोड़ा सा, हालत देखिए नाजुक है क्योंकि यहाँ पर टारगेट देखिए बड़ा नहीं रखा गया है। टारगेट की बात कर लेंगे तो केवल 56 रनों की जरूरत है और जहां पर देखिए अभी 21 की जरूरत है। और आने वाली बात करेंगे तो यहाँ से 18 गेंद से आपका सॉन्ग था भाई। माधुरी दीक्षित, सचिन दादा रातों रात सुपरस्टार हुई थी सॉन्ग से। 1 2 3, क्योंकि माधुरी का तभी उम्र भी था 16, कमर भी था कोका कोला। कहते ना फिटनेस, चाहे बॉलीवुड लीजिए चाहे क्रिकेट लीजिए, ये बहुत मायना रखता है। अगर आपका कमर हो गया कमरा फिर मुश्किल है। इसलिए चाहे डांस में लीजिए चाहे क्रिकेट में लीजिए, कोई भी चीजों में लीजिए, फिटनेस बहुत मायना रखता है। निखिल सर की देखिए फिटनेस। चलिए 21 की जरूरत है। 18 चेंडू 21 धावांची गरज आहे। अतिशय जबरदस्त फलंदाजी वल्यानी संघाचे फलंदाज
A square cut, no fielders, no vans. Third man boundary lines. Your 4 runs. What a batting. चौका खाने के बाद अच्छा कमबैक टीम का स्कोर देखिए 41 रन है, तो अभी जीत की बात कर लेंगे। 15 धावाची गरज आहे। 56 सा टारगेट होता, 56 है, 41 टू 1। 41 पर देखिए एक विकेट गवाए यहाँ से, और जब तक देखिए गेंद डीप पॉइंट बाउंड्री लाइन से आ जाता है तब तक देखिए बैटर देखिए बड़े इत्मीनान के साथ एक कप चाय पीने के साथ एक रन कंप्लीट करते हुए हमारे मिलिंद दादा दलवी देखिए यहाँ पर मौजूद हैं। सचिन सेठ दलवी, नितेश दादा लीजिए, कल्पेश दादा, मुझे लगता है थोड़ा समय के लिए यहाँ पर रिलैक्स गए। आयोजन कमेटी बहुत मजबूत है। और ये चलिए स्क्वायर विकेट फिर से एक बार खेलते हुए यहाँ पर फील्डर एक एक रन गेंद को यहाँ पर लेते हैं, एक एक रन निकालते हुए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए ओवर कंप्लीट हुआ यहाँ से, और 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर बात कर लेंगे तो 43 रन। अभी देखिए बात करेंगे 12 पे 13 की जरूरत है, लेकिन देखते हैं 12 में किसका बजेगा 13, लेकिन उससे पहले डीजे क्या कहते हैं थोड़ा उनकी तरफ जाते हैं। ओले ओले और दिल्ली बोले भाई अब 12 क्या कहते हैं इस मैच में, और कुछ कहते ना चमत्कार है तो नमस्कार है, लेकिन हर चीजों में कहाँ चमत्कार होती है भाई, हर वक्त कहाँ चमत्कार होती है। और ये चलिए भाई यहाँ पर गेंदबाज तैयार, आउट डे देखते हैं कितना करीब था कितना अंदर था, गेंद कांटा बदला था, रिवर्सिंग मिल रहा है, पुरानी गेंद है शायद है, इसलिए हम थोड़ा शांत थे क्योंकि अंपायर को ज़्यादा ना दिक्कत आ जाए। कभी कभी आवाज़ आती है, अगर कमेंट्री हो तो फिर अंपायर को दिक्कत होता है, इसलिए मैच के दौरान जो डिलीवरी के वक्त है ज़्यादातर हमारी नज़र रहती है वहाँ पे। अरे चलिए उसके बाद गेंद को बढ़ाए ऑन साइड पर, वहाँ पर फील्डर की बात करेंगे। जायज देखिए यहाँ पर अच्छा फील्डिंग यहाँ से, नाना के खिलाड़ी आजकल खा पी कर बड़ा तगड़े हो गए हैं, पहचानना अब कठिन हो रहा है। चलिए बहुत बढ़िया है, देखिए नितेश दादा का जिक्र कर रहा था टीडीपीएल, देखिए ये टीम ने टीडीपीएल जीता है, 5 लाख का इनाम, खाओ पियो बिल ना चुकाओ, पहला प्राइज देखिए यहाँ से। नाना का दिल बड़ा है, 15-20 लाख खर्च करते हैं भाई,
एमपी बलियान टीम। ये चलिए थोड़ा सा गेंद टप्पा खाने के बाद अंदर आया था, लेकिन चेक करना चाहते हैं। हाँ चलिए भाई, आज तो मुझे लगता है जितना एक खिलाड़ी भी बाउंड्री नहीं लगाया होगा उससे कहीं ज्यादा डीआरएस लिया जा रहा है। तीसरे अंपायर भी सोच रहे होंगे हमें थोड़ा मैदान से बाहर आराम का वक्त मिला, लेकिन उसमें भी देखे जीना आराम हो रहा है। व्हाइट है देखिए यहाँ पर, शायद अंपायर ही सोचे, अंपायर जितिन सर को भी पता था लेग स्टंप थोड़ा बाहर था, लेकिन जब रूल है तो फिर रूल को फॉलो किया जाए यहाँ पर। तो चलिए गेंदबाज तैयार है भाई। अरे ये चलिए हवा में है, कोई फील्डर नहीं वहां पर है, सिर्फ ही दर्शक है वहां पर, और आता हुआ देखिए 4 रन। चलिए हमारे डीजे मास्टर देखिए कितना मूड में है, इनसाइड आउट खेलने की कोशिश यहाँ पर, हवा में खेन है और विकेट गिरता हुआ। डीजे ने देखिए पिछला सॉन्ग लगाए, तुमसे मिलने को दिल करता है भाई, इतना प्यार भरा गाना मत लगा भाई, जो भी दर्शक क्राउड है वो भी अभी चले जाएंगे वापस पुरानी यादों में। आग लगेगी, लेकिन अभी 8 गेंद के ऊपर देखिए 7 की जरूरत है, कहाँ आग लगेगी यहाँ से। चलिए एक शम से देखिए कल्पेश दादा भी देखिए जिक्र अभी कर रहे थे, हम हमेशा चाय पीते हैं, कड़क बल्लेबाजी करते हैं बेधड़क, लेकिन यहाँ देखिए भाई मुझे लगता है क्या बल्लेबाज है वाइट का इजाफा, देखिए क्या गेंदबाज बल्लेबाज का हाइट को देखकर डर गए, इतना बड़ा वाइट डाल दिए। नहीं भाई ये थोड़ा सा यहाँ पर देखिए, अब 8 पर देखिए बात करेंगे, 5 की जरूरत है यहाँ से, 8 पे 5 की जरूरत है, और यहाँ पर उंगली उठी है भाई, उंगली उठी है, विकेट गिरा है, लेकिन अभी देखिए 7 पे 5 की जरूरत है डीजे। लक्ष ठेवा, डगआउटचे पुढे बघा लाईन आहे, 2 लाईन आहे, ते लाईनच्या जायच्या बाहेर आहे निघायच्या, नाहीतरी 2 धावाची पेनल्टी। चलिए अगली मैच दोनों टीम रही है तैयार है, लेकिन 2 विकेट गंवाने के साथ इस ओवर में
और ये चलिए यहाँ पर हवा में है, फील्डर सही यहाँ पर जब तक रोक लेते तब तक देखिए 1 रन लिए। दूसरे के लिए देखिए यहाँ से शायद दूसरा बन सकता था, बहुत लंबा से थ्रो था, उछाल था और 52 तक पहुंचे हैं। अब केवल 4 रनों की जरूरत है और जहाँ पर 6 गेंद बची है। और क्या यहाँ पर TDPL के जैसे यहाँ पर इनके गेंदबाज यहाँ कोई चमत्कार कर पाएंगे? लेकिन TDPL में देखिए गेंदबाज कौन था भाई, भूषण कुले जैसे गेंद को चुना गया था। विजय पाउली के साथ क्या कड़ा टक्कर दिया था भाई, 2 आइकन के बीच में हुआ था टक्कर। चलिए फील्ड खोला रखिए, मैच शुरू कीजिए। 6 गेंद 4 की जरूरत है, वक्त समय काफी कम है। अगली मैच के लिए दोनों टीम रही है तैयार। डीजे का कोशिश जारी है, लेकिन वक्त कह रहा है कि बल्यानी टीम अब भूमि इलेवन माडा टीम के ऊपर भारी है। दोनों टीम का देखिए कोशिश जारी है, लेकिन बल्यानी टीम अब मैं कहूंगा माडा टीम के ऊपर भारी है, क्योंकि आप देखिए गेंद लगी 5, लेकिन जीत के लिए चाहिए 3। 5 गेंद सोखेड़ी देखिए टिंडा बात करेंगे, थके हुए हैं थोड़ा सा, मुझे लग रहा है खिलाड़ी आज। कलमांडा प्रीमियर लीग कंप्लीट हुआ और 5 गेंद 2 की जरूरत है। चलिए भाई यहाँ पर लगातार ये चीज बताना पड़ रहा है, कोई बात नहीं। ओ ये चलिए डॉट गेंद 1, क्या कठिन बनेगा भाई। 4 गेंद 2 की जरूरत है, जहां पर ड्रेसिंग और चेसिंग देखिए बात करेंगे, कंपलसरी रहेगा यहां से। अगर यहां से का गेंद डॉट निकला फिर तो कहेंगे मुर्दे पे जान आना, मैच में आ जाएगा जान भाई। ओ ये देखिए हल्की हाथों से खेला, 1 रन लिए दूसरे के लिए और यहां पर रन आउट। अब 3 गेंद 1 की जरूरत है भाई। थ्रो आया मैं रन आउट हो आया, क्योंकि इतना अच्छा थ्रो था वहां पर रन आउट होके बैटर आए भाई। लेकिन सब देखिए बात करेंगे 3 गेंद 1 की जरूरत है भाई। ये 1 का जो मामला है ना बड़ा गड़बड़ मामला है भाई, क्योंकि आज भी देखिए मार्केट में हर चीज का रेट बढ़ते जा रहा है। माचिस 1 रुपया भाई, क्योंकि आग लगाने की काम करती है भाई। हो सकता है 3 गेंद 1 की जरूरत है, क्या आग लगेगी इस मुकाबला में यहाँ पर। ये देखिए भाई हमने तो वो पिक्चर देखा था भाई कि गुज्जर को पकड़ने के लिए चंदनपुर में कौन सा लोमड़ियों का जाल बिछाया गया था, मेला। जगन नाना ने लगा दिया मेला यहाँ पर 1 रन बचाने के लिए। देखते हैं पर क्या मेला में, ओ ये चलिए गुज्जर को पकड़ने के लिए जो लगाया गया था मेला। अब देखिए भूमि इलेवन मांडा टीम ने तैयार किया वो मेला, और इस मेले में क्या 1 रन रह जाएगा दोनों बैटर के लिए अकेला, या देखते हैं 2 गेंद 1 की जरूरत है यहाँ से। अब कहानी में ट्विस्ट है, अब मैच में मजा आता हुआ। कंपलसरी जहां चेसिंग की बात आ जाती है, पर 1 रन भी आपके लिए पहले ही मैंने बताया भाई, ये 1 का मामला रहता है ना बड़ा गड़बड़ कर देता है भाई यहाँ से। ओ अब देखिए ड्राइव किया, अच्छी सोच थी। अगर यहाँ डिफेंसिव खेलने जाते, मन तो था डिफेंसिव का, लेकिन जैसे देखा गेंद फ्लाइट था, आमंत्रण दिए थे भाई और दावत को कबूल किए यहाँ से। लेकिन मानो कि 30 सेकंड के लिए मैच में रोमांच बना था भाई, लेकिन उसके बाद देखिए
एमपी स्पोर्ट देखिए बात करेंगे पल्यानी टीम मैच को जीतने के साथ साथ है, कहते ना क्रिकेट में जीत मिले ना मिले लेकिन से दिल मिलना बहुत जरूरी है यहां से। चलिए इसके बाद देखिए बात करेंगे जानू स्पोर्ट इताड़ी टीम और चांबुलपड़ा के बीच में। चलिए दोनों टीम देखिए सेकंड करके निकलते हैं, मैच देख सकते हो 55 पर 5 भूमि लेवल मांडा, लेकिन 59 पर 4 देखिए एमपी स्पोर्ट बल्लेबाज टीम देखिए बात करेंगे यहाँ पर रुपेश सूरज का बल्लेबाजी अच्छा रहा। स्कोर कार्ड देखिए 10 क्रिक लाइव की देखिए यही है खासियत है, बहुत अच्छी लाइव वेबसाइट देखिए, स्कोर कार्ड समय पर बढ़िया दिखाते हुए। नौसत ने देखिए बात करेंगे 29 रन बनाए थे 15 गेंद के ऊपर, और अशोक एड़े देखिए बात करेंगे 10 गेंद पर 21 रन बनाए थे, लेकिन गेंदबाजी का यहाँ पर कोई जादू नहीं चला ज्यादातर। और नौसत ने देखिए अच्छा ओवर निकाले थे 9 पर 2, लेकिन उसके बाद चिंटू और फेम जगन नाना देखिए बात करेंगे ये 3 गेंदबाज महंगे रहे यहाँ पर। चलिए भाई अगला मैच क्यों रुके भाई, चलिए आगे बढ़िए फील्डिंग किसकी है।